राहुल गांधी आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले आणि काही वेळातच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पण असा काय विषय की ज्यामुळे देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झालाय? या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली ती देशातील शिक्षण व्यवस्था आणि स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरप्रकारापासून. नीट सारख्या परीक्षांमध्ये पेपर लीक आणि अनियमिततेच्या आरोपांनंतर अनेक विद्यार्थी आणि तरुणांमध्ये नाराजी वाढली. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की वर्षानुवर्ष मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये आणि परीक्षा व्यवस्था पारदर्शक असावी. याच मुद्द्यावरून सीजेपी म्हणजे कॉकरोच जनता पार्टी या आंदोलनाची सुरुवात झाली. या आंदोलनाचे नेतृत्व अभिजित दिपके यांनी केले आणि त्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर शिक्षण तज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे या आंदोलनाची चर्चा देशभर झाली. दिल्लीमध्ये आंदोलनकर्ते संसदेकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आंदोलनास्थळी पोहोचले, मात्र पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतले. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून एवढा मोठा वाद निर्माण झालाय तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? याबद्दल तुमचं मत काय? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.